भीम जयंतीमध्ये एप्रिलमध्ये आपल्या त्या सार्वजनिक पैशाच्या माध्यमातून काही ठिकाणी जयंती मंडळामध्ये दारू पिणे, ते पैसा चुकीच्या मार्गाला लावणे, घर भरो अभियान म्हणजे स्वतःच्या घर भरो अभियान. हा, मी त्याला टॅगलाईन दिलेली आहे, घर भरो अभियान. सध्याच्या नीती काय करतात तर घर भरो अभियान. तर हे तसं होऊ नये यासाठी आपण काय सांगणार त्यांना? बाबासाहेब फक्त 14 एप्रिललाच नाही, बाबासाहेब ATM कार्ड आहेत, ऑल टाइम मनी. कोणी यावं आणि स्वाईप करावं बिन पासवर्ड. हा, तर आता तुम्ही तुमचे इथे मराठवाडा, विदर्भ, मॅक्झिमम धम्म परिषद हे पण ह्याच्यासाठीच आहे, धंदा परिषद. त्या धंदा परिषदमध्ये जोपर्यंत एखादा गाणारा, थुकरट नाचणारा, तर आमची लोक पण येत नाहीत, म्हणजे हा पण प्रॉब्लेम आहे. तर त्याला धम्म परिषद म्हणण्यापेक्षा एखादा ऑर्केस्ट्रा, तमाशा परिषद म्हटलं तरी चालेल. तर फक्त 14 एप्रिललाच कशाला लांछन? आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन 365 दिवस धंदा करतोय. बरोबर. तर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करावं, काहीतरी. कारण बाबासाहेबांच्या नावाने आम्ही प्रत्येक श्वास जगतोय, प्रत्येक दिवस जगतोय, प्रत्येक दिवसच आमच्यासाठी बाबासाहेबांची जयंती आहे. आणि प्रत्येक दिवसाला हे लाळपुशे त्या दिवशी रोजच जमा करतायत, नाही का? त्या दिवशी समजा बोनस भेटते त्यांना. हा, ते बोनस असतो तो. तर मग तरीही तुमच्या माध्यमातून मला सांगण्याची इच्छा आहे की काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करूया. सगळ्या जयंती मंडळांनी जर एकत्र आला आणि तो मोठा फंड उभा केला, येणाऱ्या काळामध्ये काहीतरी मोठं मॉन्युमेंट होईल, या जगातलं मॉन्युमेंट होईल. की आता मी जगातली सगळ्यात मोठी सही म्हणजे भीमा कोरेगाव बनवतोय ऑफ गोल्ड. तर असं काहीतरी आपण करून दाखवू. कारण बाबासाहेबांचा आपला समाज, ज्याला आपण अछूत बोलतो, जिसको छूने की हमें औकात नहीं हो ऐसे अछूत बनते हैं. क्या बात आहे. ठीक आहे, मी अग्नेस नावाचा थोडा अजून वेळ घेतो. अग्नेस नावाची एक मुलगी होती, तिचं बाबासाहेबांवर प्रेम होतं, 1 साइडेड होतं, म्हणून काही आपण एवढं त्यांच्या कॅरेक्टरवर जाऊ नये प्लीज. तर खूप दिवस बाबासाहेब तिच्या बेकरीत आलेले नाही आहेत आणि ती तिथे जाते आपल्या सँडविच आणि कॉफी घेऊन. बाबासाहेबांना म्हणते की मी हे घेऊन आली आहे म्हणजे तुमच्यासाठी. आणि तिथे बाबासाहेब म्हणतायत की मी काहीतरी खाल्लेलं आहे. तर ते म्हणाले की अच्छा खाल्लेलं आहे. तर ते होती, तू खरंच खाल्लं आहेस का? ठीक आहे, म्हणजे तू खरंच खाल्लं आहेस का? तर ते बोलत आहेत मी खरं सांगू का, माझ्याकडे सँडविच आणि कॉफी घ्यायला पैसे नाही आहेत. तर अग्नेस म्हणते आपण मित्र आहोत, पैसे नाही दिले तरी चालतील. तर तो तर मी माझी मैत्री मिसयूज करत नाही. तर ते बोलले अच्छा जेव्हा पैसे येतील तेव्हा दे. तर ते होतं की मी स्कॉलरशिपवर जगतो, पैसे कधी येतील हे पण माहीत नाही. तर मी खोट्या शब्दा पण देत नाही, खोट्या कमिटमेंट देत नाही. मग ती बोलते की रात्री तरी खाल्लंयस का? तर बाबासाहेब बोलतात नाही खाल्लं. तर तिचे डोळे भरतात आणि म्हणते की मग तुला झोप कशी लागते? तर बाबासाहेब म्हणतात उपाशी खूप रात्र झोपलोय, पण कोणाचं कर्ज घेऊन झोपू शकत नाही. हे बाबासाहेब होते. हा माझा बाप होता. म्हणून हे जेवढे लाळपुशे नाजायज औलाद आपल्यामध्ये आहेत, ह्यांचा बाबासाहेबांशी संबंध नाही. म्हणून आपण त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही आणि आपण इमानदारीने आपल्याला जेवढं काही करता येईल या समाजासाठी, बाबासाहेबांसाठी कोणाची लायकी नाही करायची, कोणाची अवकातच नाही, पण आपल्याला आपल्यासाठी काय करू शकतो हे नक्कीच केलं पाहिजे. 100%. खरे भीम अनुयायी बाबासाहेबांच्या नावाचा चुकीचा वापर करीतच नाहीत. नक्कीच करणार नाहीत, नक्कीच करणार. ओके.